नमस्कार मित्रहो. नरेंद्र मोदी भारताचे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नव्या सरकारचा नवा अर्थसंकल्प 23 जुलै रोजी संसदेत मांडला जाईल. या अर्थसंकल्पाकडून भारतीय नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. भारतीय नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून सगळ्यात मोठी अपेक्षा आहे ती करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची. सध्या आपल्या देशामध्ये 5 लाखांपर्यंतची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आहे. ही मर्यादा वाढवली जावी अशी अनेकांची मागणी आहे किंवा मीडियामध्ये याविषयी चर्चा होताना दिसते. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे अध्यक्ष असलेल्या रामदेव अग्रवाल यांनी एके ठिकाणी स्टेटमेंट करताना म्हटलं होतं की भारत सरकारने करमुक्त उत्पादनाची मर्यादा 12 लाखांपर्यंत वाढवायला हवी. 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पादनाची मर्यादा वाढवल्याने लोकांकडे पैसा खेळता राहील, मार्केटमध्ये विक्रीचे व्यवहार वाढतील व त्याचाच फायदा भारताच्या अर्थव्यवस्थेला होईल. रामदेव ओसवाल यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे भारत सरकार करमुक्त उत्पादनाची मर्यादा अगदी 12 लाखांपर्यंत वाढवेलच असं आश्वासकपणे बोलता येत नाही. परंतु काही अर्थतज्ज्ञांच्या मते यावेळेस भारत सरकार करमुक्त उत्पादनाची मर्यादा 7 ते 8 लाखांपर्यंत वाढवू शकतं असं बोललं जात आहे. मित्रो, 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं जाईल ह्या सगळ्या मीडियामधल्या चर्चा आहेत. परंतु नेमकं सरकार काय निर्णय घेणार हे 23 जुलैलाच कळेल. काही असलं तरी 23 जुलै रोजी सरकारकडून सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन दिशा देणारा व करदात्यांना दिलासा देणारा असेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही.